शहरातल्या बदलापूर परिसरामध्ये आहोत. या ठिकाणी आपण बघतो की जंतर मंतर येथील आंदोलनाला शांतिपणे जे आहे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झालेला आहे, त्याचा निषेध देखील व्यक्त करत आहेत. काही नागरिक आपल्यासोबत संघर्ष करना है हमारा नारा, जो बाबा साहब आम्बेडकर ने दिया है, जो संविधान में लिखा है वो हम संघर्ष करें. हम स्टूडेंट के लिए भी जान देंगे. बाबा साहब ने जितना कॉन्स्टिट्यूशन में लिखा है उतना ही हम लोग आदमी कोई हमारा पक्ष आओ, कोई हमारा नारा नहीं. खाली एक आदमी स्टूडेंट विद्यार्थी वो दिल्लीमध्ये एवढा लाठीचार्ज सगळे लाठीचार्जने मारले गेलेले. हा इथे पुरी नावाचा एक ग्रस्त बसलेला आहे, तो आमचाच नाही आहे. आमच्याच म्हणजे बदलापूर शहरामध्ये राहणारा माणूस, त्याला आमचा पाठिंबा आहे, सगळ्या जनतेचा पाठिंबा आहे. जो पाठिंबा आहे निषेध करणं हे हमारा फर्ज है. संविधान में लिखा है वही बाबा साहब ने अम्बेडकर ने दिया है, वही संविधान इसने लिए है. आजकल स्टूडेंट का नीति का पेपर फूट रहे, 12वीं का कक्षा का अपने पेपर फूट रहे. फिर मंत्री महोदय क्या कर रहे हैं? कभी चोरी? बीजेपी सरकार जाने दो, मोदी सरकार का निषेध कर रहे हैं हम लोग. जो हमारे स्टूडेंट के ऊपर लाठीचार्ज किया है. और औरत लोग नंगा बेंच अपना ये किया है, उसने नंगा बेंच अपना कपड़ा फाड़ रहा है. ऐसा पुलिस वाला ये गुंडागिरी दहशत कर रहा है. ये जनता का सरकार नहीं है. ये खाली लुटारो है. ये खाली देवालय बनाते हैं, राम मंदिर बना रहे, कुछ बना रहे. इन लोग कई पार्टी का चोरी कर रहा है. उन लोग 1400 करा किए, फिर हम लोग को क्या देंगे? शब्दों को नहीं. हम निषेध कर रहे हैं. हमसे मांगनी जो स्टूडेंट ने किया ना वही मांगनी हमारा रास्ता. मी 8-9 वर्ष मी राजा नागाव भयवाड्यामध्ये राहतो. मी माझं नाव दिलीप कांबळे. वंचित बहुजन आघाडीचा मी कार्यकर्ता आहे. आमचा पाठिंबा आहे त्याला. आपण त्याच्याशी संवाद जे आहे ते साधण्याचा आता प्रयत्न करणार आहोत. जे लोकांना आंदोलन बोललेलं आहे की मी अजन्म विद्यार्थी राहील. पण अशा प्रकारचा लाठी हल्ला किंवा त्यांना अमानुष मारहाण चुकीचं आहे. आणि कोणीतरी जबाबदारी घ्यायलाच हवं आहे ना. कारण की तुम्ही संविधान स्वीकारले आहे, तुम्ही शपथ घेताना सांगितलेलं आहे की बाबा मी यानुसार मी त्या संविधान उपाधीनुसार कार्य करणार आहे. ऍक्च्युली हे खूप चुकीचं आहे. मी स्टुडंट सोबत आहे आणि ऍक्च्युली तो राजीनामा घटना काय झाली बघा. ते समजा मी तुमचा मुलगा मला जर मारला मला किती मला कसं भावाने भारताच्या संविधानातून राजीनामा द्यायला पाहिजे. त्यांच्यावर त्यांनी विद्यार्थ्यांची माफी मागायला पाहिजे. आंदोलन करणारा प्रत्येक नागरिक प्रत्येक भारतीयांना तो घटना दिलेला अधिकार आहे. कारण की आज त्यांना जगण्याचा कलम 21 नुसार हा पूर्ण हिरावून घेतलेला आहे. सुप्रीम कोर्ट बोलते त्यांच्याकडे बघण्यासाठी आम्हाला वेळ नाही. हे कुठला नियम आहे? सुप्रीम कोर्टचे जे सरन्यायाधीश आहे ना, हे चुकीचे बोलले. या मताची हे ठाम आहे. जे त्यांचे जे वैयक्तिक मत असत ते चुकीचं आहे. मी काम तुम्ही सांगू विद्यार्थी बघा, मी आज कुणाचाही पालकच आहे. माझे मुलं उद्या येणारच आहे. ह्यासाठी मी पूर्णपणे यांना जाहीर पाठिंबा देतो की जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे.
प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच येऊ द्या. आपण सध्या फक्त आणि फक्त जी माझे विद्यार्थी आहेत या भविष्यातली काही मुलं विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी फक्त एक विद्यार्थ्याचं भविष्य हे सुधारित आता जावं यासाठी माझा मत असेल. देशद्रोही कोण विद्यार्थी देशद्रोही ते जे रोडवरती लोक होते जे विद्यार्थी होते कोणते टेरिस्ट नव्हते किंवा कुठलेही अत्याचार असे गुन्हे केलेले लोक नव्हते. ते फक्त आणि फक्त एक स्टुडंट होते. 18, 19, 14, 15 वर्षाची मुलं होती मॅडम. त्या मुलांना तुम्ही देशद्रोही बोलता. अरे लाज वाटते पाहिजे त्याला. मॅडम मी 2 दिवस परिषद बाहेर तुम्हाला एक दिवसात केलेली आहे. तरी मी जे काही माझा नगराध्यक्ष असेल मुख्याधिकारी असतील किंवा पोलीस स्टेशन असतील सर्वांचे मनापासून आभार करेन की त्यांनी मला माझा विषय नोंदवण्यासाठी माझा वेळ दिला. आज मॅडम 11 वाजेपर्यंत मला टाईम दिला. हो रात्री 11 वाजेपर्यंत मला टाईम दिला. सोबत भर अंधारामध्ये भर पावसामध्ये मंगेश यांचं आंदोलन जे आहे आज 11 वाजेपर्यंत रात्री चालू असणार आहे. तुम्ही सुद्धा जर येणार असाल तर नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत किंवा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की सांगत चला. आणि कुठलंही आंदोलन करत असताना त्याला कुठलाही वेगळं स्वरूप येणार नाही याचं प्रत्येक नागरिकाने जे आहे ते काळजी घ्यायची आहे. शांतता आणि सुव्यवस्था जी आहे त्याचं आपल्याला सगळ्यांना पालन करायचं. धन्यवाद.